नमस्कार मित्रांनो. पारू पुढील भागामध्ये आदित्य पारूला म्हणतो, जा पटकन घागर घेऊन ये. तेवढ्यात सावित्री आणि प्रीतू पण येतात. सावित्री म्हणते, बाळा कुठे होती? आम्ही किती वाट बघतोय. पारू म्हणते, सावित्री आत्या ते कळशी घेऊन येते. प्रीतू आदित्याला म्हणतो, अरे तू इथे काय करतो? चल ना, तिकडे खेळ रंगलाय. आदित्य बोलतो, हा चल ना मग. अरे पारू कुठे दिसली नाही ना, म्हणून शोधत शोधत आलो. प्रीतू म्हणतो, थांबा थांबा, तुम्ही दोघी तिकडनं जा, आम्ही दोघं इकडनं जातो. आदित्य म्हणतो, वैजू अगं तू कुठे चाललीस? प्रीतू थांब, हिला बांधून जाऊया. दामिनी अगदी आनंदात खेळ खेळत असते. तेवढ्यात पारू येते. तिला बघून दिशा दामिनीकडे बघायला लागते. आल्या म्हणते, पारू अगं तू होतीस कुठे? इथे बघ किती छान खेळ खेळताय. पारू म्हणते, दिव्याई तुमच्यासाठी कळशी आणायला गेले होते. अहो तुम्ही पण खेळणार आहात ना हा खेळ? हे घ्या आणि घागर घुमवा. आयल्या रागात उठते. दामिनी म्हणते, ए थांबा थांबा, खेळ बंद करा. दिशा म्हणते, सासूबाईला खेळायला बोलवते, गेली आता कामातून, हिचं काही खरं नाही. दामिनीला हळूच म्हणते, ही मोलकरींना सतत स्वतःची लायकी विसरत असते, स्टुपिड. पारू म्हणते, दिव्याई काय झालं? माझं काही चुकलं का? आयल्या म्हणते, कुणी सांगितलं तुला? आता पारूला आठवतं दामिनी बोललेली. अगं वहिनींना पण पुढचे खेळ खेळायचे आहेत. ती म्हणते, दामिनी मॅडमनी. दामिनी म्हणते, ए पारू, दामिनी मॅडम काय दामिनी मॅडम? मी कधी सांगितलं ग? हे बघ माझं नाव घ्यायचं नाही हा. पण आईल्या मात्र रागात निघून जाते. पारू म्हणते, दिव्याई आता सगळेच घाबरतात. दिशा म्हणते, काय गे मूर्ख मुली, जरासुद्धा अक्कल नाही ना तुला? कुणाला खेळायला बोलवतेस तू? आईल्या दिवी किर्लोस्कर आहेत त्या. दामिनी म्हणते, काय गे पारू, किती खोटं बोलतेस? कधी सांगितलं ग मी? परत जर माझं नाव घेतलं ना. दिशा म्हणते, अहो दामिनी आंटी हिलाच खूप हौस आहे सासूमामच्या पुढे पुढे करायला. आता दोघी पारूला खूप काही बोलतात. प्रीतू म्हणतो, ही दिशा ना एक नंबरची खोटारडी आहे. हे सगळं ना यांनीच केलं असणार. दामिनी बायकांना म्हणते, काय बघत बसलात? चला निघा आता, आल्या मोठ्या खेळ खेळायला. बायका जायला लागतात. तेवढे ताईला आवाज देते, थांबा. तिने एवढं छान आवरलेलं असतं, सगळेच बघायला लागतात. आयल्या म्हणते, चला मंगळागौरीचे खेळ खेळूया. जाताना तिला चुरून बघणारे श्रीकांत, प्रीतू, मोहन आणि आदित्य दिसतात. ती त्यांच्याकडे लटक्या रागाने बघते आणि निघून जाते. दिशा आणि दामिनीची बोलतीच बंद होते. आता खेळ सुरू होतो. आयल्या मात्र मस्त घागर घुमवत असते. सगळ्या बायका तिच्याबरोबर रमून जातात. आता पारू आणि आयल्या दोघीच घागर घुमवतात. सगळे त्या दोघींना कौतुकाने बघत असतात. हे काय दामिनीला सहन होत नाही. ती थांबा थांबा, हे बस आता, आपण फुगडी खेळूया का? आयल्या म्हणते, चालेल ना. दामिनी लगेच पारूकडे जाते आणि म्हणते, पारू माझ्याबरोबर फुगडी खेळशील? आता पारूला आठवतं सावित्रीचं बोलणं. त्यांना फुगडी खेळता खेळता बायकांना पाडतात. ती म्हणते, नको दामिनी मॅडम. दामिनी म्हणते, ठीक आहे. दुसऱ्या एका बाईला म्हणते, तुम्ही खेळाल फुगडी? ती म्हणते, हो. आणि दोघी पण फुगडी घालत असतात. ते बघून मोहन, प्रीतू, श्रीकांत आणि आदित्य सगळेच टेन्शनमध्ये येतात. तेवढ्यात दामिनी त्या बाईला पाडते. मोहन म्हणतो, हे सगळं करायला दामिनीला काय मजा येते काय माहिती. दामिनी जाते आणि दिशाला म्हणते, काय कसं वाटलं मग? मला ना फुगडी खेळण्यामध्ये कुणीच हारू शकत नाही. दिशा म्हणते, डॅमी तू पण ना कधी कधी अक्कल नसल्यासारखी वागते. मेन मुळावर घाव घालायचं सोडून ह्या छोट्या छोट्या फांद्या कापत बसली. दामिनी म्हणते, म्हणजे? ती म्हणते, अगं ह्या बायकांना पाडून काय उपयोग आहे? ह्या घरामध्ये ती पारू आणि त्या सावित्रीला जास्त महत्त्व आहे. तू या घरची सून आहे, पण तुझी व्हॅल्यू मोलकरणीपेक्षा पण कमी आहे. बिचारी, मला तुझी खूप दया येते अगं. डॅमी तुला जर फुगडी खेळायची असेल ना, सासू मामसोबत खेळ, त्यांना दाखवून दे ही दामिनी पण काही कमी नाही आहे. दामिनी हसून आयल्याकडे बघते आणि जाते आणि म्हणते, वहिनी फुगडी? आयल्या मात्र तिला चांगलीच ओळखून असते. मान हलवते. आता दोघीजणी फुगडी घालायला लागतात. सगळे मात्र खूप घाबरतात. आता फुगडीचा वेग वाढतो आणि दामिनी हळूच हात काढायला लागते. पण आयल्या मात्र तिचा हात दाबते आणि फुगडीचा अजून वेग वाढवते. पारूला दिवेई पडेल की काय याची भीती वाटते.
आणि पारू पण फुगडीत सामील होते. आता दोघी दामिनीला खूप फिरवतात, इतकं की दामिनीला चक्कर येते आणि ती खाली पडते. हे बघून प्रीतू आणि मोहन मोठ्याने हसायला लागतात. आता सगळ्या बायका त्यांच्याकडे बघायला लागतात. आईला म्हणते, दामिनी नेहमी लक्षात ठेव, दुसऱ्यासाठी खड्डा खणला ना त्यामध्ये नेहमी आपणच पडतो. प्रीतू मोहन टाळ्या वाजवतात. आईला म्हणते, हे काय तुम्ही तिथून काय बघताय? प्रीतू म्हणतो, आई ते माझं पण लग्न होणार आहे ना, म्हणून मी शिकून घेतोय. आईला म्हणते, हो का? अरे पण हे खेळ फक्त बायकांनी नसते खेळायचे, तुम्ही पण या. आता सगळे खाली येतात. श्रीकांत म्हणतो, आईल्या आज तू नेहमीपेक्षा खूप सुंदर दिसते. आईला म्हणते, श्रीकांत ते तुझ्या डोळ्यातच दिसतं, फुगडी खेळूया. आता दोघांची फुगडी सुरू होते. प्रीतू दिशाला म्हणतो, तुला तर काय फुगडी येतच नसणार. तो प्रियाकडे जातो आणि हात पुढे करतो. प्रिया पण त्याच्यासोबत आनंदाने फुगडी खेळायला लागते. पारू म्हणते, सावित्री आत्या आपण फुगडी घालूया. दोघी फुगडी घालायला लागतात. पण पारूचा पाय निसटतो आणि ती जाऊन आदित्यच्या अंगावर पडते. तो पारू सावकाश. आता पारूच पुढे हात करते. आदित्य म्हणतो, मला नाही येत फुगडी. ती म्हणते, आदित्य सर मी शिकवते. आता दोघांची फुगडी सुरू होते. सगळेच मजा करत असतात, पण दिशा मात्र त्यांच्याकडे बघून चांगलीच जळत असते. रात्री प्रिया दारात बसलेली असते. पारू म्हणते, प्रिया मॅडम चला कापडं बदलून घेऊया. प्रिया म्हणते, पारू अगं बस ना थोडा वेळ, बघ किती छान वाटतं. खरंच पारू, मी गावाकडून आले, मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली, मी खूप भाग्यवान आहे. पण पारू तुला असं नाही वाटत का, प्रीतम सरांसाठी दिशा मॅडम योग्य नाही आहे? तू बघतेस ना ती कशी वागते त्यांच्याशी. ती म्हणते, प्रिया मॅडम काय करणार आता, स्वभाव असतो एकेकाचा. प्रिया म्हणते, पारू तू आयल्या मॅडमशी का नाही बोलत? अगं ती मुलगी त्यांच्यासाठी योग्य नाही आहे. तेवढ्यात प्रियाला फोन येतो. ती म्हणते, हा बाई बोल ना. तो कुठे होतीस? ती म्हणते, अरे माझ्या मैत्रिणीची मंगळागौर होती, तिकडेच होती, तू बोल ना तिच्याशी. ती पटकन पारूच्या कानाला लावते. पारू म्हणते, हॅलो. तिकडनं आवाज येतो, प्रियाला दे. प्रिया म्हणते, हो बाई मी बघते ना फोटो आणि सांगते. फोन ठेवल्यानंतर प्रिया खूप घाबरलेली असते. तिच्या डोळ्यात पण पाणी असतं. हे पारू बघते आणि म्हणते, प्रिया मॅडम काय झालं? ती म्हणते, अगं लग्नासाठी माझ्या भावाने काही फोटो पाठवले, ते मला सिलेक्ट करायचे आणि त्याला पाठवायचे. माझ्या भावाचा आणि बाबांचा माझ्यावर खूप जीव आहे. ती बोलत एक असते आणि पारूला तिच्या चेहऱ्यावर एक दिसतं. सकाळी आदित्य लॅपटॉपमध्ये डोळे बघतो आणि म्हणतो, कुठे आहेस तू आता, ये ना समोर, मला तुझी आता खूप आठवण येते. तेवढ्यात पारू आत येते आणि त्याला जास्वंदीचं फूल देते. तो पारू खरंच तू माझी किती काळजी घेते. आता आदित्य तिचं भरभरून कौतुक करतो आणि म्हणतो, पारू त्या दिवशी तू मला मंदिरात विचारलं होतं करू की नको करू, मी तुला बोललो होतो नको करू. आता पारूला दोघांचं सगळं बोलणं आठवतं. आदित्य म्हणतो, पारू सांग ना ते काय होतं? ती म्हणते, आदित्य सर मी तुमचं ऐकायला हवं होतं, तुम्हाला बोलले होते नको करू. तो अगं पण काय होतं ते? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.